भारतीय जनता पार्टी ने विधान परिषद के लिए संजय भिंडे को अपना उम्मीदवार घोषित किया है। उम्मीदवारी की घोषणा के बाद पार्टी कार्यकर्ताओं में उत्साह का माहौल देखने को मिल रहा है। नागपुर में कार्यकर्ताओं ने संजय भिंडे से मुलाकात कर उन्हें बधाई दी और आगामी चुनाव के लिए शुभकामनाएं दी। उम्मीदवार बनाए जाने के बाद संजय भिंडे ने पार्टी नेतृत्व का आभार व्यक्त करते हुए इसे अपने लिए बड़ी जिम्मेदारी बताया है। संजय भिंडे का सामाजिक और शैक्षणिक क्षेत्र में लंबा अनुभव रहा है। वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के स्वयंसेवक रहे हैं, साथ ही प्राध्यापक के रूप में शिक्षा क्षेत्र में भी योगदान दे चुके हैं। इसके अलावा सहकार क्षेत्र में भी उन्होंने कई महत्वपूर्ण जिम्मेदारियां संभाली है। अब सभी की नजरें इस बात पर टिकी है कि आगामी चुनाव में वे पार्टी के भरोसे पर कितना खरा उतरते हैं। भारतीय जनता पार्टीचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आमच्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण या सर्व नेत्यांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणून मला ही संधी दिली आहे। या संधीचं मी सोनं करीन आणि भारतीय जनता पार्टीच्या एकूण त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्या अनुषंगाने जनतेच्या समस्यांचं निवारण करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि म्हणून या संधीचं आलेल्या अवसराचं या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न राहील। पक्षाने न्याय केला असं आता मी माझ्या बाबतीत असं म्हणणं सोयीचं नाही, याचं कारण पक्ष न्यायच करतो आणि त्याच्यामुळे पक्षामध्ये अनेक प्रकारचे सगळे कार्यकर्ते असतात, अनेक वर्ष जुने काम केलेले कार्यकर्ते, यातून निवड करणं हे कठीण जातं। पक्षासमोर ही समस्या आहे, कारण जुना पक्ष आहे, अनेक कार्यकर्ते काम करतात, यातून योग्य कार्यकर्त्याची निवड करणं। यावेळेला त्यांनी माझी निवड केली आहे, त्याच्यामुळे पक्षाला मी मनापासून धन्यवाद देतो की अशा प्रकारे निवड केल्यामुळे मी मिळालेल्या संधीचं सोनं करीन आणि जनतेच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम मी करीन। असा ज्या सहकार क्षेत्रामध्ये मी काम करतो, एका मोठ्या बँकेचा मी अध्यक्ष आहे, ज्याचा व्यवसाय 4200 करोडचा आहे। सहकार क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत। अलीकडे 10 वर्षाचा एक कायदा आला आहे, त्यातून अनेक समस्यांचं सहकार क्षेत्रासमोर आवासून उभे आहे। या सहकार क्षेत्रातल्या समस्यांना एकंदर वाचा फोडण्याचं काम माझ्याकडनं होईल आणि निश्चितपणे विधान परिषदेमध्ये अशा प्रकारे सहकार क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सगळ्या समस्यांचा उहापोह हा विधान परिषदेत केला जाईल। शिक्षण क्षेत्राशी देखील अनेक वर्ष संबंध होता आणि केवळ शिक्षण क्षेत्र किंवा सहकार क्षेत्रच नाही, तर भारतीय जनता पार्टीची ही नेहमीची सीख राहिलेली आहे की देशातल्या सगळ्या जनतेचा सर्वांगीण विकास करावा, अशा प्रकारची कल्पना घेऊन भारतीय जनता पार्टी नेहमी काम करते। म्हणून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम, जनतेच्या समस्यांना समाधान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं हे असतंच। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या इतर सगळ्या नेत्यांसोबत मी त्यांच्यासोबत काम करील आणि निश्चितपणे या जनतेच्या समस्यांचं समाधान मी करीन। असं आहे की भारतीय जनता पार्टी कोणाचाही पत्ता कट करत नाही, त्याच्यामुळे कोणाचा पत्ता कटला किंवा कोण आला असं होत नाही। केव्हा तरी संधी सगळ्या कार्यकर्त्यांना मिळते, त्यातून काही लोकांना वेळ लागतो, काही लोकांना लवकर मिळते, एवढाच फक्त बदल असतो। आणि ज्यांनी या निवडणुकीत उमेदवारी मागितली होती असे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांना देखील अशा प्रकारे निवडणुकीमध्ये संधी मागण्याची किंवा तिकीट मागण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार त्यांनी केला। पार्टीने निर्णय करताना मात्र यावेळेला मला संधी दिली, त्याच्यामुळे पार्टीचा मी मनापासून धन्यवाद देतो।